आमचे रक्कम 9 लाख आहे. तर पावत्या केलेल्या पावत्या सगळ्यात जमा करून घेतल्यात आहे. 8-9 पावत्या आहेत. त्या पावत्याची रक्कम 9 लाख रुपये आहेत. तर हे आम्हाला आता दिवाळीच्या आत भेटावं. दिवाळी आता आली. हे तर आम्ही 3 महिने झालं सारखं घरदाऱ्या घालतोय. बंदच आहे, सतत बंदच आहे. तर आम्हाला रक्कम भेटावी हीच आमची मागणी. हो का, माझे ह्या जिजामाता बँकेमध्ये माझ्या 4 पावत्या होत्या. 50-50 हजाराची अशी माझे इथं ठेव ठेवली होती. दामदुप्पट व्हायच्या पहिलेच बँक बंद झाली आणि आजपर्यंत बँक बंद झाल्यापासून आम्ही पैसे मिळण्यासाठी ह्या बँकेला चक्रा घालतो आहे. आता ह्या बँकेच्या मदतीतून कुणीही दखल घेत नाही आहे आणि आमचे पैसे आम्हाला मिळत नाहीत. आम्ही आणलेली सगळी सर्व्हिसची जी पुंजी आहे ही तर बँकेत टाकली, पण ह्याचं कोण वारसदार नाही, कोण फक्त टाळत गेले. आज फक्त आम्हाला पैसे मिळावेत म्हणून आम्ही चक्रा घालतोय. आज माझ्या किती वर्षापासून तुम्ही चक्रा घालताय? बँक बंद झाल्यापासून चक्रा मारतोय. किती वर्ष झाले? आज बँकेला 2019 जी बंद झाली तेव्हापासून आम्ही चक्रा मारतोय. म्हणजे आज एवढे दिवस चक्रा मारून सुद्धा आज आता माझ्या फॅमिलीच्या ट्रीटमेंटसाठी मला पैसे पाहिजे होते. ह्याने ट्रीटमेंटसाठी फक्त 70% रक्कम दिली, बाकीची रक्कम म्हणजे मिळणार नाही तुम्हाला म्हणजे. मग ही रक्कम आम्हाला देणार कोण? ह्याचं कोण वाले आहे? सरकारला तुमची मागणी काय आहे? माझी सरकारला मागणी आहे की ही जेवढे पण लोकांचे पैसे राहिलेले आहेत त्या लोकांचे पैसे मिळावेत, हीच आमची कळकळीची हात जोडून मागणी आहे. माझं नाव अण्णासाहेब केशव जाधव. मी जिजामाता बँकेमध्ये जवळजवळ 1,70,000 रुपये ठेवलेले आहेत. बँक बंद झाल्यानंतर आता 4 वर्ष झाली पैशाची मागणी करतोय, तरीसुद्धा मला 1 पैसा मिळालेला नाही. ओरिजिनल पावत्या त्यांनी सबमिट करून घेतल्यात. प्रत्येक वेळी हेलपाटे मारल्यानंतर ते आम्हाला पैसे मिळतील म्हणून सांगत होते. ते आत्तापर्यंत तसेच खेळवत आले. तरी माझे पैसे व्याजासहित मला मिळावेत एवढीच विनंती.